नाव तेजस निखिल शेट्टी, इयत्ता 3री. मी आज एक गोष्ट बोलणार आहे. त्या गोष्टीचे नाव वाचण्याची वेळ. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांची त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरे तर सोनालीला हे पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचण्याचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावी असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचण्यासाठी प्रयुक्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणे म्हणून बोलवलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटते. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. आईची मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत ही एक नवी नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील. या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी ते तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटत होते, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्या काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपली हे तिलाच कळाले नाही. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एक पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीने प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथांनंतर पुढच्या कथा काय आहे हे पटकन आठवेच नाही. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या सर्वांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. आता तिने एक पान घेतले. त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. बघता बघता तिचे पान भरले होते. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले आणि ती तिचे घरातल्या सर्वांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही वाचून दाखवली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.